आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना सहभागी होणार की नाही हे अजून निश्चित नसलं तरी मंत्रिपदासाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू झालंय। मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत खलबतही मातोश्रीवर सुरू आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी मातोश्रीवर चर्चा करतायत आणि शिवसेनेकडून कुणाची वर्णी लागणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे। शिवसेनेच्या भूमिकेबाबत मातोश्रीवर खलबत सुरू आहेत गेल्या काही वेळापासून। मात्र नेमकं शिवसेनेला जे हवंय ते शिवसेना पदरात पाडून घेतेय की नाही हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। या संदर्भात आपण चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी। दीपक, काय वाटतंय, शिवसेनेला जे हवंय ते पदरात पाडून घेण्यात शिवसेनेला यश येईल का, की मग पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमधला तिढा वाढत जाईल? सुवर्ण मंत्रिमंडळ विस्तार आता काही तासांवर येऊन ठेवला आपल्याला माहिती आहे। सकाळी 9 वाजता विधान भवनामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, परंतु शिवसेनेच्या सहभागासंदर्भात अद्यापही अनिश्चितता आहे। शिवसेनेने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं, केवळ एक राज्यमंत्रीपद त्यांचं शिल्लक होतं त्यांच्या वाट्याचं, परंतु शिवसेनेची मागणी होती की राज्यमंत्रिपदाऐवजी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद केंद्रात द्यावं, परंतु ती मागणी मान्य न झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सहभागी झाली नव्हती। आता राज्यातही काहीचं तसंच चित्र दिसतंय। शिवसेनेची मागणी आहे आम्हाला एक राज्यात कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, केंद्रामध्ये दिलं नाही तर किमान राज्यात देऊन त्याची भरपाई करावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे। आपल्याला माहिती आहे सत्ता वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रिपदं आली होती, त्याच्यातली 10 मंत्रिपदं यापूर्वीच भरली गेली आहेत आणि केवळ 2 राज्यमंत्रिपद आता शिवसेनेच्या वाट्याचे शिल्लक आहेत। परंतु शिवसेनेचं म्हणणं आहे की राज्यमंत्रिपदाऐवजी आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावं आणि एक राज्यमंत्रिपद, आणि ही मागणी आता त्यांनी भाजपसमोर ठेवली। भाजपने या संदर्भात आपली भूमिका शिवसेनेकडे स्पष्ट केलेली नाहीये, त्यामुळे आपली पुढील भूमिका ठरवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे उद्धव ठाकरेंबरोबर। याच्यात सुभाष देसाई आणि अनिल देसाई शिवसेनेचे नेते सहभागी आहेत आणि त्याच्या पुढे काय भूमिका घ्यायची, मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी व्हायचं का, जर एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं नाही भाजपने मुख्यमंत्र्यांनी तर केवळ 2 राज्यमंत्रिपदावर समाधान मानायचं का, या संदर्भात आता शिवसेनेमध्ये खल सुरू आहे। आणि शिवसेना या बैठकीनंतर शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल की शिवसेना या मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होणार की नाही, कारण सध्या तरी भाजपने शिवसेनेच्या मागणी संदर्भात सकारात्मकता दाखवलेली नाहीये, त्यामुळे शिवसेनेकडनं कुठेतरी एक दबाव वाढवला जातोय भाजपवर की आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्या म्हणून, परंतु भाजपने या संदर्भात अजूनही सकारात्मकता दाखवलेली नाहीये। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभागी होण्यासंदर्भात भूमिका ठरवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे। सुवर्ण, इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगायला पाहिजे की शिवसेनेच्या आमदारांकडनं मात्र दबाव वाढतोय की सत्तेमध्ये आपण सहभागी होऊया, 2 मंत्रिपदं मिळतात, किमान ती 2 मंत्रिपदं घेऊया, अशी जो दबाव आहे तो इच्छुक आमदारांकडनं वाढतोय, परंतु अद्यापही उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनेने या संदर्भात भूमिका आपली ठरवलेली नाहीये। दीपक, येत्या काळात ज्या काही मोठमोठ्या घडामोडी उद्यापर्यंत घडणार आहेत त्या पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।